अर्जुन सायलीला भेटायला आलेला आहे आणि बोलता बोलता तो बोलून जातो की सुरेशने त्या सोनलला जे नेलं होतं त्याने तिकडेच एका रूममध्ये डांबून ठेवलं होतं. तेव्हा आता सायलीला कळतं की हो काय झालं. अर्जुन म्हणतो अगं ते जाऊ दे ना, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. सायली म्हणत असते अहो नाही, तुम्ही सांगा ना मला काय सांगत होतात. आता तो खरं काय ते सांगतो की अगं जो सुरेश आपल्याकडे सोनलचा काका बनून आला होता त्याने सोनलला किडनॅप केलं होतं आणि एका रूममध्ये तिच्यावर अत्याचार केले. आता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ती म्हणत असते असं काय, आपण कसे चुकलो हो एवढे. आपण डॉक्युमेंट लिगली चेक केले होते, ते तर आपल्याला खरे वाटले होते. आता अर्जुन म्हणत असतो हो सायली, आपण खूप मोठी चूक केली त्याच्या ताब्यात सोनलला देऊन. आपल्यालाही असं वाटलं होतं तो खरंच काका आहे. आता डॉक्टरांनी मेडिकल रिपोर्ट वगैरे चेकिंगला दिलेले आहेत सोनलचे. आता काय होईल पुढे आपल्याला कळेलच. आता तो म्हणत असतो तुला काय सांगू, सोनलने पण तुझ्या विरोधात साक्ष दिली आहे. इकडे सचिन आलेला आहे सुभेदारांच्या घरी. आता तो डायरेक्ट आतमध्ये येतो तेव्हा सगळेजण उभे राहतात आणि म्हणतात तू काय करतो इथे. अस्मिता म्हणत असते तू जा ना आधी घराच्या बाहेर. तू म्हणत असतो अरे बापरे, जावायला घराच्या बाहेर काढताय तुम्ही. अश्विन म्हणत असतो ए तुला माहीत नाही का, तुझा आणि अस्मिताताईचा डिवोर्स झालेला आहे, तू कुठे आमच्या घरचा जावाई आहे आता. तर सचिन म्हणत असतो अरे ते डॉक्युमेंट वगैरे ते साईन वगैरे लिगली असतं ना ते, पण मी खरा जावाई होतो तुमच्या घरचा. आणि सासरची लोक अशी दुःखात असताना जावायाने त्यांचं सांत्वन करायला यावंच लागतं ना. आता कल्पनाताई म्हणतात ए तू आमचं सांत्वन करायला आलेला आहेच की आमच्या जखमेवर मीठ सोडायला, हे आम्हाला चांगलंच कळतंय. तू आम्हाला त्रास द्यायला इथे आलेला आहे सचिन. आम्हाला परत परत त्याच गोष्टीची आठवण करून देऊ नकोस आणि तू इथून चालता हो बरं. अस्मिता पण म्हणत असते डॅड याला पहिले घराच्या बाहेर काढा, आपला आणि याचा काहीही संबंध नाही. आता सचिन म्हणत हो हो कळतंय मला, मी जाणारच आहे, पण काही शब्द बोलायचे आहेत मला तुमच्यासोबत. आता सायली परत विचारत असते अर्जुनला अहो आणि त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली. तो म्हणत असतो हो सायली, त्याने तुझ्या विरोधात काही ठोस पुरावेही काढून ठेवलेले आहेत. आता तो एका साईडने बघतो आणि म्हणतो अगं सोनलने पण तुझ्या विरोधात साक्ष दिलेली आहे, म्हणून आपल्याला तुला सोडवणं खूप कठीण होतं आहे. पण आता तुला कसं सांगू, हे तुला कळल्याच्या नंतर खूप त्रास होईल ग सायली. सायली म्हणत असते अहो पण आता आपण खचायचं नाही, आता आपल्याला जोमाने लढायला हवं. अर्जुन म्हणत असतो अगं हे खूप मोठं रॅकेट आहे, यात खूप जण इन्व्हॉल्व आहेत, म्हणून ते आपल्या विरोधात एवढा मोठा कट कारस्थान करू शकले. हे एक दोघांचं काम नाही ग सायली. सायली म्हणत असते पण आपण लवकरात लवकर शोधून काढूया यामागे कोण कोण आहेत तर. इकडे ती कॉन्स्टेबल आलेली असते, सायलीला विचारत असते बरं वाटतंय का सायली आता. सायली म्हणत असते हो. इकडे अर्जुन सुभेदारांच्या घरी ते प्रतापराव सचिनला बोलत असतात. सचिन खूप मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो अरे बापरे, आता पोलिसांना बोलवताय तुम्ही. पोलिसांच्या चक्रा तर तुमच्या घरी सुरूच असणार, कारण तुमच्या लाडक्या सुनेला आता अटक झाली आहे आणि मी तर छोटासा गुन्हा केलेला होता तरी मला अटक करून दिलं. तुमच्या सुनेनं खूप मोठा गुन्हा केला आहे, मुलींची तस्करी केली आहे म्हणे, आता तुम्हाला तोंड लपवावे लागतील. इकडे लगेच अर्जुन बाहेर येऊन खूप हताश झालेला असतो आणि तो रडतो अगदी सायलीसाठी. चैतन्य म्हणत असतो अर्जुन तू असं खचू नकोस ना, सगळं व्यवस्थित होईल आणि तू करूच शकतो व्यवस्थित. अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य पण बघ ना, माझ्या सायली प्रेग्नेंट असताना मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही आहे. एवढे खोटे आरोप झाले तिच्यावर, मी एका क्षणात सोडवू शकलो असतो रे तिला, पण कायद्यामुळे मी काहीच करू शकत नाही. आणि खूप मोठ्याने रडायला लागतो. चैतन्याला पण कसं तरी वाटत असतं, त्याचा पण चेहरा रडवेला होतो आणि म्हणतो की अर्जुन मला माहिती आहे तू आज नाही सोडू शकला, पण हे बघ कठीण आहे, खूप कठीण आहे हा संघर्ष, पण तू एक दिवस करू शकतो. कारण अर्जुन सुभेदार करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही आहे. अर्जुन तू खचू नकोस, तू सगळं काही व्यवस्थित करणार, हा माझा विश्वास आहे अर्जुन. आता अर्जुनला तो धीर देण्याचा प्रयत्न करतोय. इकडे मधुभाऊ आणि प्रतिमात्या पण सचिनवर खूप जोरात ओरडतात. मधुभाऊ म्हणतात ए माझ्या मुलीने काहीही केलेलं नाही, तिच्यावर खोटे आरोप झालेले आहेत. प्रतिमाताई पण म्हणतात ए माझ्या मुलीवर असे खोटे आरोप करायची हिंमत कशी झाली तुझी, आणि तू स्वतः ते गुन्हे केले होते, माझ्या मुलीने गुन्हे नाही केलेले, तिला खोट्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे. सचिन म्हणत असतो हो हो खोटा गुन्हा, अजून सिद्ध कुठे झालाय,
हो, मुलींची तस्करी म्हणजे हा सोपा कायदा नाही आहे. खूप मोठा कायदा लागू केलेला आहे पोलिसांनी आणि या अटकेवर बेल पण मिळत नाही सहसा. सचिन सगळ्यांना सांगतो आणि आता लक्षात ठेवा तुमच्या सुनेला सुटका होणे शक्य नाहीये. आता किती दिवस तरी तिला किती वर्ष जेलमध्ये राहावं लागतंय हे सांगू शकत नाही. पूर्णाजी म्हणत असतात, सचिन माझ्या सुनेबद्दल एकही शब्द बोलू नको आणि आमच्या सुनेने काही केलेलं नाही हे आम्हाला माहीत आहे. आता अर्जुन घरी आल्याच्या नंतर पूर्णाजी अर्जुनसोबत बोलत असतात. अर्जुन मला काहीही कर पण मला आत्ताच्या आत्ता जाऊन सायलीला भेटायचंय. तू काही केलंय का? बेल का मिळत नाही एवढ्या लवकर? अर्जुन म्हणत असतो मी गेलो होतो ऑफिसला पण ऑफिस बंद झालं होतं तेव्हा. आता ही सगळी प्रोसेस उद्या करावी लागेल डॅड आणि त्यासाठीच खूप प्रयत्न करतोय मी. मला लवकरात लवकर सायलीला घरी घेऊन यायचंय. अश्विन म्हणत असतो अर्जुन दादा तुला काही मदत लागली तर मला सांग मी हेल्प करेन पण आपण वहिनीला लवकरात लवकर घरी घेऊन येऊया. प्रतिमाताई पण म्हणतात अर्जुन आम्हाला तुझं मेहनत दिसतीये, तुझा संघर्ष दिसतोय पण लवकर माझी मुलगी घरी यायला हवी आहे. इकडे अर्जुन म्हणत असतो हो प्रतिमात्या मला पण माझी सायली माझ्या जवळ हवी ग पण काय करणार ना काही गोष्टी कायद्यामध्ये असतात त्या नाही करू शकत. नाहीतर मी तिला असं सोडून घेऊन आलो असतो पैसे भरून वगैरे. आता पूर्णाजी म्हणत असतात ते मला काही सांगू नका, मला आत्ताच्या आत्ता जायचं आहे भेटायचं आहे माझ्या सायलीला. आता अस्मिता पण म्हणत असते सगळेजण म्हणत असतात सगळ्यांना सायलीला भेटायची ओढ लागलेली आहे. मधुभाऊ पण म्हणतात मला माझ्या साऊला बघायचं आहे पहिले. प्रतिमात्या म्हणत असतात की माझी मुलगी एवढ्या दिवसाने मला भेटली आणि काय वेळ आली तिच्यावर. आता अर्जुन या सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला आलाय. आता व्हिजिटिंग रूममध्ये सायलीला घेऊन येतात तोपर्यंत सगळ्यांच्या नजरा खालीच असतात आणि विचार करत असतात की हे काय होऊन बसले. आपल्याला जेलची पायरी चढावी लागली खोट्या गुन्हा दाखल झाल्यामुळे. आता सायलीला बघतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं. पूर्णाजी पण रडायला लागतात, सगळेच खूप भावूक झालेत. आता कल्पनाताई हे सगळेच रडायला लागतात आणि सायली तिथे आल्याच्या नंतर ती पहिले कल्पनाताईंना मिठी मारते, प्रतिमात्याला मिठी मारते. नंतर अस्मिता म्हणते सायली तुला काही त्रास नाही होते ना गं? सायली म्हणत असते नाही अस्मिता, तिला पण मिठी मारते. मधुभाऊंचा हात हातात घेते. पूर्णाजी तिचा हात हातात पकडतात. सगळेजण तिच्यासाठी प्रार्थना करतायत की सायली तू लवकरात लवकर घरी येणार आहेत आणि बिलकुल खचून जाऊ नको, आपली पूर्ण सुभेदार फॅमिली तुझ्यासोबत आहे. सायली म्हणत असते म्हणूनच तर माझी फॅमिली माझ्यासोबत आहे म्हणून आज माझ्या डोळ्यामध्ये एकही अश्रूचा थेंब नाही आहे. कारण मला माहिती आहे आणि मी काहीच केलेलं नाही आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे जग काय म्हणतंय आणि बाकी कोण काय म्हणतंय यामुळे मला काहीच फरक पडणार नाही आहे. आणि पण मला याचं वाईट वाटतंय की मी एवढा जीव लावला ज्या मुलींवर, त्या मुलीने माझ्या बाबतीत साक्ष दिली माझ्या विरोधात आणि तो सुरेश त्याचा तर काही संबंध नव्हता. एवढा चांगला माणूस वाटत होता, तो फ्रॉड निघाला. यामध्येच आम्हाला थोडं वाईट वाटतंय की असं आमच्याकडनं कसं घडू शकतं. कल्पनाताई ते सगळ्याच म्हणत असतात हो ग बाळा आम्हाला माहिती आहे तू आणि अर्जुन नेहमी सत्यासाठी लढत आलाय आणि आज तुझ्यावरच ही वेळ आणली आहे. त्या माणसाला अर्जुन तर सोडणार नाहीच आहे आणि तिच्या डोक्यावर हात फिरवतात. आमचे खूप आशीर्वाद आहेत तुमच्या मागे. आता इकडे प्रियाचा खूप जळफळाट झालेला असतो. ती म्हणत असते मी एवढ्या दिवस झाले तुरुंगात आहे, मला भेटायला कुणीच आलं नाही आणि आज त्या सायलीला भेटायला पूर्ण सुभेदार फॅमिली आली. मला तर आता त्यांना बोलावंच लागेल, मी त्यांचा अपमान करेल. आता ती कॉन्स्टेबल बाईला म्हणत असते की दार उघडा ताई मला जाऊ द्या. ती कॉन्स्टेबल बाई म्हणत असते अगं नको, तिथे परमिशन काढावी लागती जेलर मॅमची आणि त्यांना काहीतरी सांगून की ते फॅमिलीचं लेटर वगैरे लागतं की आम्हाला त्या व्यक्तीला भेटायचं आहे. तुला भेटायला ते आलेलेच नाही आहे. आता प्रिया म्हणत असते तुला पैसे देते मी शिल्लक पण तू आधी ते दार उघड. आता ती कॉन्स्टेबल बाई तयार होते आणि दार उघडते. ती म्हणत असते काहीही कर पण मला आत्ताच्या आत्ता त्या व्हिजिटिंग रूममध्ये घेऊन चल, मला भेटायचं आहे त्या सुभेदार फॅमिलीला. सायलीची कशी कीव आली त्यांना आणि माझ्याही उदरात त्यांच्याच मुलाचा वंश वाढतोय तरी त्यांना माझी कीव आली नाही आहे. इकडे सायली बसते, मधुभाऊ पण खाली बसतात. मधुभाऊंना कळतं की सायलीला सगळ्या खोट्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे. हे बघूनच त्यांचा चेहरा उतरतो आणि सगळ्यांनाच कसं तरी वाटत असतं
इकडे पूर्णाजी पण म्हणत असतात, आता लवकरच जामिनावर सुटका करून घे अर्जुन, कारण हे खोटे गुन्हे किती दिवस असे लपून राहणार आहेत आणि बाकी गुन्ह्यांचा शोध तू ती बाहेर आल्याच्या नंतर घे. आता खूपच इंटरेस्टिंग होत चालली हळूहळू मालिका. आता सायली जेलमधून कधी सुटेल, आता प्रिया आल्याच्या नंतर उद्या आपल्याला प्रियाचा झालेला अपमान, या फॅमिलींनी प्रियाला लावलेले बोल, हे सगळं उद्याच्या भागामध्ये बघायला भेटेल. इकडे सायली प्रियाकडे बघतच असते की ही कशाला आली आता, हिच्यासाठी तर कुणीच भाग घेत नाही आहे. आता सायली आणि प्रियाची कधीच बरोबरी होत नाही. सायली पूर्ण फॅमिलीला खूप जीव लावते, तशी प्रियाने कधीच जीव लावलेला नाही आहे. त्यामुळेच आता प्रियाच्या बाबतीत आता हे सगळे काही निर्णय घेत आहेत आणि सायलीला या सगळ्यांचा आधार भेटल्यामुळे प्रियाला अजूनच घाबरले की आता सायली लवकरात लवकर इथून सुटेल आणि मला इथेच अडकून राहावं लागेल. इथेच हा भाग त्यांनी संपवला आहे.